शिंदे यांना गृहमंत्री पाहिजे याच्यावरती अडलेले आहेत, त्यांना महसूलवरती देणार काय देणार किंवा माननीय माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे अतिशय संयमित आणि संवेदनशील नेता आहेत। त्यामुळे अशी कोणती नाराजी अशी कोणती अट त्यांच्याकडून नाही। त्यांनी वेळोवेळी आपल्या माध्यमातून जनतेला सांगितलेलं आहे 14 कोटी जनतेची सेवा करणे हेच महायुतीचं ध्येय आहे। त्यामुळे कोणतं पद आणि कोणतं मंत्रिपद कोणाला जाईल हे तिन्ही आमचे सर्वोच्च नेते ठरवतील। मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, कशा पद्धतीने वाटपाचं ठरले 3 पक्षामध्ये तुमच्या? मंत्रिमंडळाचा विस्तार होणार की नाही होणार हे माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस ठरवतील। त्यामुळे तो माझा अधिकार नाही आणि त्या विषयावर मी जास्त काही तुम्हाला सांगू शकत नाही, परंतु देवेंद्रजी आमचे मुख्यमंत्री आहेत, ते ठरवतील त्या दिवशी विस्तार होईल। बुलढाणा जिल्ह्यातून कोणाची वर्णी लागणार मंत्रिपदासाठी? बुलढाणा जिल्ह्यातून नव्हे तर त्यांना महाराष्ट्राचा विचार करावा लागतो आणि महाराष्ट्रामधून कोणत्या कोणत्या ठिकाणून कोणाला घ्यायचं हे सर्वस्वी अधिकार देवेंद्रजींकडे आहेत। आंदोलन सुरू झालं, कसं बघायच्याकडे? मार्कळवाडीचं जे आंदोलन तयार झालं ते प्री प्लॅन केलेलं आहे। आदरणीय पवारसाहेब असतील, जानकरजी असतील, उत्तमराव जानकर तिथले, त्यांनी ते प्री प्लॅन करून ते केलेलं आहे। पण आज जर आपण बघितलं असेल तर आदरणीय गोपीचंद पडळकर सदाभाऊ खोत तिथं गेले होते। उत्स्फूर्त मेळावा तिथं गावकऱ्यांनी घेतला आणि त्यामुळे गावामध्ये वेळोवेळी प्रत्येक इलेक्शनमध्ये वेगवेगळं मतदान झालेलं आहे। त्यामुळे उगीच काहीतरी ईव्हीवर दोष द्यायचा आणि आपलं अपयश लपवणे हे मला वाटते की मी पवारसाहेबांना अतिशय आदराच्या स्थानी मानतो, कारण ते या महाराष्ट्रातले आणि देशातले मोठे नेते आहेत। त्यांनी या वयामध्ये उतार वयामध्ये त्यांचा आदर कमी करू नये एवढीच माझ्या छोट्या कार्यकर्त्यांची त्यांना विनंती आहे। शिवसेना आमदार संजय गायकवाड हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।